ह्या योजनेची सुरुवात करपा खातीर आज आमी हांगासर सगळे जाण जमल्या. आमच्या मदीं रिफायन कंपनीचे हेड मिस्टर सुवर्ण हांगासर आसात. आमचे डायरेक्टर ऑफ अकाउंट्स हुमरसकर हांगासर आसात आनी आमचे टोटल डायरेक्टर ऑफ अकाउंट्स हाचे सगळे ऑफिसर्स DDOs जे ही इम्प्लिमेंट करू शकता तो सगळो स्टाफ म्हज्या मुखार आसा. सगळ्यात पयली सरकार कितें ठरयता आनी ते इम्प्लिमेंट करप हे काम खूब बऱ्या रितीन कोण करपाक शकता आसत जाल्यार आमचे सरकारी अधिकारी. बजेटांत म्हणजे हांव म्हजे आयडियाज मांडटा बट त्यो बजेटांतल्यो आयडिया सगळ्यो लोकां पर्यंत पावपाक जाय. हाजें खरें काम आनी खरें श्रेय जर कोणाक वयता आसत जाल्यार तुमकां सगळ्या जाणांक वता. सॉरी, बजेट मांडल्या उपरांत म्हणजे खूब जाणांनी वेगवेगळ्या योजना खातीर म्हाका एप्रिसिएशन दिलें, कॉंग्रेच्युलेट केलो की खूब बऱ्या पद्दतीचें बजेट तूं मांडपाक शकलो, खूब बऱ्या पद्दतीचें बजेट दिवपाक शकलो. फाटलें वर्सभर फाटलें बजेट इम्प्लिमेंट करता आसतना आमी पळयता की ऑलमोस्ट 98% म्हणजे बऱ्याच जाणांनी ते 32% वीच इज एन कंप्लिटेड आनी 64% अप्रॉक्सिमेटली म्हणजे इट इज ऑनगोईंग ज्यो चालू आशिल्ल्यो त्या स्किमीचेर आमी काम करपाक शकले. त्याच धर्तीचेर अंदू आमी वेगवेगळ्यो स्किमी सगळ्या घटकांक टच करता आसतना म्हणजे शेतकरी आसतलो, कामगार वर्ग आसतलो, फिशरीज आसतलो, इवन दो द गव्हर्मेंट एम्प्लॉईज आसतले. सरकार सत्तेन येवच्या पयलीं म्हणजे ज्या पक्षाचें सरकार सत्तेन येता आसतना ते आपले जाहीरनामो दिता आनी तो परत जाहीरनामो इम्प्लिमेंट करपा खातीर 5 वर्सां काम करता. हांव मुद्दामून म्हणजे तुमी आसात म्हणून आनी इन पब्लिकाकूय कळपा खातीर सांगता, आमी गव्हर्मेंट सत्तेत येवच्या पयलीं जें उतर लोकांक दिलां, जें उतर तुमच्या खातीरय दिलां तें फुडल्या 5 वर्सांनी टप्प्याटप्प्यान ते पुराय करतले. आनी हे टप्प्याटप्प्यान पुराय करता आसतना हे दुसरें बजेट आसा आनी ह्या दुसऱ्या बजेटांत आमी वेगवेगळ्यो योजना हाडपाक शकले. हाज्या फाटल्यान म्हाज्या बरोबर म्हजे पुराय फायनान्स डिपार्टमेंट अलॉंग विथ द डायरेक्टर ऑफ अकाउंट्स कशा पद्दतीन आमी बरें प्लॅनिंग करपाक शकता, कशा पद्दतीन इम्प्लिमेंट करपाक शकता ह्यो वेगवेगळ्यो योजना आमी दिवपाक शकले. तितूंतलीच एक मुख्यमंत्री सरल पगार योजना. मुख्यमंत्री सरल पगार योजना सुटसुटीत आणि खूप बऱ्या पद्दतीत म्हणजे आमी म्हणटा की क्लास B आणि C वेळ पडलो जाल्यार विशेष करून C कॅटेगरीचो स्टाफ हो आमचो पगार जावच्या पयलीं ताका एडवान्स पयशांची गरज आसता आनी खुबशे जाण हे एडवान्स पयशे म्हाका खबर आसा थोडे कोपरेंतल्यान घेता एट द 5% रेट ऑफ इंट्रस्ट पगार जाल्या उपरांत परत दिता. थोडे कॉपरेटीव बँकेंतल्यान घेतात. एट एवरेज जर पळोवंक वचत जाल्यार 5% म्हयन्याक म्हणजे 12 × 60% वर्साक 60% रेट ऑफ इंट्रस्टाचेर. सेम वे म्हणजे आमी म्हणटा तशें 14 to 15% रेट ऑफ इंट्रस्ट कॉपरेटीव बँकेंतल्यान घेता किंवा थोडेच जाण डेबिट क्रेडिट कार्ड आपले वापरता. म्हणजे पयशे जाय तर खरे मागीर क्रेडिट कार्डाचेर काय आसना, कितलेय पडू थंयसर म्हणून क्रेडिट कार्ड स्वॅप केले काय ते पयशे घेतले. आनी तिसरे नॅशनलायज बँके कडेन वयता. 4 तरेन पयशे घेवपाचे आनी चवथे उधार घेता. दिले जाल्यार बरें आहा पूण एकदां दी बी ना उधार, कारण कशें परत मेळटले हेजे खात्री नासता म्हणून उधारूय दिना. 5वो उधार घेवपाचो प्रकार जो आहा पळय आपल्या शेजाऱ्यांतल्या स्टाफा कडल्यान, सोयऱ्यां कडल्यान, बट तेय बी बरेचशे फावटी मेळना. तांकां सपोर्ट करपा खातीर म्हाका दिसता रिफायन कंपनीन आमच्या कडेन प्रपोजल दिलो की आमी कसलोच बर्डन सरकारी तिजोरीचेर घालिनासतना आनी म्हाका दिसता मिनिमम पॉयंट म्हणजे 0.5% रेट ऑफ इंट्रस्ट विथ अ मिनिमम प्रोसेसींग म्हणजे प्रोसेसींग फीज कांयच ना. तुमकां हांव येवच्या पयलीं तांच्यांनी मुळात एक्सप्लेन केला आसतलें जितक्या दिसाचो पगार जाता तितक्या दिसाचो पगार एडवान्स डायरेक्टली तुमकां दिवप म्हणजे स्टाफाक आमच्या दिवप आनी मागीर तो गव्हर्मेंटा कडल्यान क्लेम करप. ताजो प्रोसेस कसो आसा हो प्रोसेस तुमी सगळ्या जाणांनी समजून घेतला आसतलो म्हणून तो समजून घेवचो. तुमी सगळ्यांनी कॉपरेट करचें आनी तुमी सगळ्यांनी ही स्कीम सुटसुटीत रित्या लोकांक जर सगळ्या बाकीच्या स्टाफाक जर समजून सांगली जाल्यार आमी खूब बऱ्या पद्दतीन ती स्कीम इम्प्लिमेंट करपाक शकतले. खंयच्याय स्किमीचो सक्सेस
वो तुम्ही कशा पद्दतीन ती स्कीम इम्प्लिमेंट करता, लोकां मदीं व्हरता ताजेर आसा. आनी म्हाका निश्चितरित्या म्हाका खात्री आसा की मुख्यमंत्री सरल पगार योजना ही स्कीम तुम्ही खूप बऱ्या पद्दतीन इम्प्लिमेंट करपाक शकतले. रिफायन कंपनी आमच्या बरोबर आसा आनी ते पुराय तेंको दिवपा खातीर याची सुरवात आमी आमच्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनांतल्यान केल्ली. ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनान खूप बरो रिस्पॉन्स बाबडे आमचे एचआरचे स्टाफ तांकां अप्रॉक्सिमेटली हार्डली फ्रॉम 12,000 टू 22,000 हाज्या मदीं सॅलरी मेळटा. बट तांकांय बी जेन्ना जेन्ना एडवान्स सॅलरी जाय पडली तेन्ना तेन्ना तांच्यांनी एडवान्स सॅलरी घेतली आनी फाटल्या 3 म्हयन्यांक बरो रिस्पॉन्स तांच्या कडेन मेळ्ळ्या उपरांत आमी ती गव्हर्मेंटांत करपाची ठरयली. आनी अशा पद्दतीन म्हाका दिसता खूब मोठ्या प्रमाणात स्टाफाक हाजो फायदो जावपाक शकता आनी तो फायदो तुमी करून दिवपाक जाय. हांव फुडें वता आसतना की आमी एक स्कीम अजुनूय उरल्या वीच इज एन हावजींग फॉर गव्हर्मेंट स्टाफ अँड हावजींग फॉर द पब्लीक. ह्यो दोनूय स्किमी आमी खरें म्हणजे ह्या बजेटान अनाउन्स करपाचे आशिल्ले बट टेक्निकली काही प्रॉब्लेम्स थोडेशे उरले, फाटल्यो काही क्लियर जावंक नाशिल्ले म्हणून. बट फुडल्या बजेटात निश्चितरित्या हावजींग स्कीम आमी परत एकदा रिलॉन्च करतले जेणे करून त्याचो फायदो गव्हर्मेंट स्टाफाकूय जातलो आनी ताज्याच बरोबर आमी म्हटलां की सामान्य मनशाक सुद्दां घराच्या हावजिंगाच्या बाबतीत सरकाराचो तेंको आसचो म्हणून फुडल्या बजेटात आमी हावजिंगाची स्कीम इंट्रोड्यूस करतले. आनी ताकाच लागून आमी बजेटात मांडलेल्यो सगळ्यो स्किमी नो डावट मुख्यमंत्री पगार योजना ही तुमी तर इम्प्लिमेंट करतलेच बट बजेटांतल्यो वेगवेगळ्यो योजना जेन्ना जेन्ना तुमच्या कडेन येता तुमी त्यो फास्ट ट्रॅक कश्यो करप आनी जाता तितके बेगीन लोकां पर्यंत कश्यो पावप हें काम तुमचेर डिपेंड आसा. तुमी जर पळयलां आसत जाल्यार फाटल्या बजेटाच्या उपरांत आमी आयटीचो जितको उपयोग जाता तितकोय उपयोग सगळी कडेन आमी करपाक घेतला. विशेष करून पेमेंट ज्या ज्या जाग्यार आसा त्या त्या जाग्यार म्हणजे आयटी वी हॅव टाय अप विथ द बँक्स. तुमचेंय काम थोडेशें कमी केलां आनी आयटी बरोबर सगळ्या बँकां बरोबर टाय अप करून विथ द यूज ऑफ आयटी म्हणजे फॉर एक्झाम्पल जर म्हणत जाल्यार आमी आमची स्टे कॅटल प्रोजेक्ट हो डायरेक्ट टाय अप करपाचो ठरयला. गुरुदक्षिणा योजनाच्या बाबतीत लोक संभ्रम क्रिएट करपाक लागलेले आसा. हांव मुद्दामून सांगता गुरुदक्षिणा योजनाच्या बाबतीत टिचरांक खंयचोच आपल्या आसा त्या बँकेंतल्यान अकाउंट दुसरे कडेन ओपन करपाची गरज ना. कोणूच टिचरांनी आपलो अकाउंट शिफ्ट करपाची गरज ना. त्यांचो अकाउंट गोवा स्टेटीत आसा जाल्यार गोवा स्टेटीतूच उरतलो. ज्या कॉपरेटीव बँकेत म्हणजे फक्त इतकेच आसा डायरेक्ट ट्रान्सफरची फॅसिलिटीज अवेलेबल आसपाक जाय आनी ऑलमोस्ट मॅक्झिमम बँक्स त्या फॅसिलिटीज अवेलेबल आसा. आमी फक्त संस्थांचो अकाउंट म्हणजे जो एड्युकेशन इन्स्टिट्यूट चलयता तांच्यांनी अकाउंट एक्सीस बँके कडेन टाय अप म्हटला. कित्या खातीर तर हितूर आमी हे लोकांच्याच फायद्याक टिचरांच्याच फायद्याक गव्हर्मेंट टायमार पेमेंट दिता. 7 तारखेक म्हणा 30 तारखेक पेमेंट रिलीज जाता बट तांकां पेमेंट 10 तारीख पर्यंत मेळनाशिल्लो. म्हणजे मदीं वेगवेगळ्यो प्रॉब्लेम्स कोण चेअरमॅन ना, सेक्रेटरी ना, मॅनेजर ना, सायन जावंक ना हे सगळे विशय मदीं उरताले. तांकां रेग्युलर एक फिक्स 7 तारीख दवरून त्या 7 तारखेच्या 7 तारखेक पेमेंट दिवपा खातीर आमी ही योजना आमी गुरुदक्षिणा योजना ही हाडल्या आनी त्याचें इम्प्लिमेंटेशन खूब बऱ्या पद्दतीन स्ट्रीमलायन आमकां एटेंडन्स पासून स्कुलाचेर बाकीचे सगळे रेग्युलरायज करपा खातीर जातलो. आमी इवन दो म्हणजे पेमेंटाच्या बाबतीत गृह आधार आसतली, लाडली लक्ष्मी, DSSY हे बी टायम टू टायम दिवपा खातीर आमी वेगवेगळ्यो बँक्स एम्पॅनल्ड केल्या. सबसिडीज एग्रीकल्चरच्यो दिवपा खातीर बँक एम्पॅनल केल्या. स्कॉलरशीप दिवपा खातीर बँक एम्पॅनल केल्या. आमी वेगवेगळ्यो गजाली थ्रू आयटी आमी वेगवेगळ्या बँकाच्या थ्रू इजिली करपाक शकता. तितून तुमचेंय वर्कलोड कमी जातलो. आमी पळयता त्या हिसपान स्ट्रीमलायन जावपा खातीर काम स्मूथली चलपा खातीर आमकां सगळ्या जाणांक तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आसा. तुमी लोकांक एक्सप्लेन करचें पडटलें की जशी आमी मुख्यमंत्री सरल पगार योजना ही बरी स्कीम आसा. उरलेल्यो योजना त्याच धर्तीचेर आमी खूब बऱ्या पद्दतीन इम्प्लिमेंट करूं शकता. आज परत एकदा हांव डायरेक्टर ऑफ अकाउंट्स अँड रिफायन हांचो एग्रीमेंट जाल्या बद्दल तांकां कॉंग्रॅच्युलेट करता आनी खूब बऱ्या पद्दतीन ती स्कीम तुमी फुडें व्हरची हें तुमच्या लागीं मागता. देव बरें करूं.